सो गाईज तुम्ही बघू शकता आज आम्ही आलो आहे मच्छी घ्यायसाठी शनिवारच्या बाजारात. 400 जास्ती 800ला 2 पाटे देते. नाही नाही नको 300 रुपये बरोबर. एकच आहे माल. मावशी 300 आहे. साफ केल्यावर तुला जेवायला डबा जेवण मार्केटची जायची काय करू बघ डबा दोन डबे आले जे ना म्हणा मागच्या वेळी जायचे 300ला जा बरोबर आणि 3 लाव जरा टाका त्याच्यात. गाई इथे आम्ही बोंबील घेतलेले आहेत. पिओ दिसशील जे टाक येऊ टाकू का एक पाटी नाही एक पाटी नाही तो टाका. लोक सांगतात मार्केट मध्ये मच्छी स्वस्ती असते पण आम्हाला नाही वाटत काही स्वस्त. 300 आणि वाटत्या कशा आहेत 700ला 2 आणि आहे. छोट्या आणि ते पक्या काय तू बाकी खाऊन बघ मग सांग माझा माल खाणं मग सांग वाटतच खातो आम्ही. ते वेगळा दिले ना बघ हे चांगलं मला आहे. तर काय तिथे बघू शकता सुकट तिथे पण आपल्याला जायची गरज आहे. मग चोरशी जेवण आणि बरी आहे की जवला कशी किलो 1 किलोवर 400 रुपये. जामच मच्छी महाग सांगता तुम्ही. अजून मागवल विजय बाजारात अजून मागवल मावशी तू मागच देता आम्हाला अजून विजय बाजारात मागवल 1 किलो घ्या म्हणजे बरी करते. नको थांबा भरू नका तुम्ही. आता सो काय तिथे आम्ही आता सुकट घेतले आहे आणि सुकट भरपूर महाग देत घेतले आम्हाला. आवडी माग द्यायला साफ करायला लागलं सगळं गेल्यावर. कुठे जास्त 1 किलो तर हे गाईज आता आम्ही सोनाले मच्छी मार्केटला आलेलो आहे. 1 किलो देऊ आणि का तुम्हाला दाखवते काय काय आम्ही घेतलो ते. घेतलं तर सध्या आम्ही सुकट आणि बोंबील घेतलेले आहेत आणि आता जवला वगैरे बघतो आणि पुढं आपले खोबरा वगैरे आहे ते पण दाखवते. जाम ऊन लागतो कारण की गरमी जास्ती वाढले. थंडीचा महिना सांगतात पण थंडी तर काही वाटत नाही नुसतं गरमच होतं. साहेब आमचं जेवलं पण नाही तसं चाललं नाही ग. मावशीला दाखव मावशी माझ्याकडे मावशी बघते मावशीने आम्हाला जाम मच्छी महाग दिले. मांग देवाचंच नाही आपण जाऊ लागत जाऊला कसा यो तोच आहे. आता दाखवलेला 6 जवला घेतलीच नाही आम्ही अर्धा किलो कारण की आम्हाला मे महिन्यापर्यंतच मच्छी पाहिजे. किती बोलता गुलाबजामला भरली गुलाबजामुनाचा डब्बा. ₹200 अर्धा किलो ना. हा ना हा किलो मोठी मोठी कशी आहे सुकट घेतली नाही आपण हा घेतली ना. मांदेली बी आहे ना. नको मांदेली नाही कोणी खात नाही नको. बोला हे बोला. खुशी यो कसा आहे ये कर आहे कशी किलो आहे ही? ये 600 रुपये किलो 500 रुपये नको. मुलावर कसा बोले 1000 रुपये किलो 800 रुपये किलो 1 किलो 600. आणि हे बघू शकता वालवलेले पापलेट आणि कोलंबी. ही डोमी मला माहिती आहे डोमेली बोलताना यांना. त्या वापट्या इकडे पण बघू शकता किती मच्छी आहे. बघा काहीतरी नवीनच मासा आहे. बोंबील काही एवढं खास नाही दिसत. आम्ही घेतलं ते चांगलं आहे.
काहीच तुम्हाला काय ते दाखवतो आम्ही. इथे वाकठ्या वाळत ठेवल्या ना सुकट ठेवल्या त्याच बाहेर दिसतात. त्या आवऱ्या कोणच्या साहेब तिने बघायला ओल्यान बोलूया पक्या बघू असला मला पक्या नाही पण भारी आहे कोणच्या वालत टाकलं नाही ह्याच्या वालून आपण असं इथे वालवते नाही ते मावशा कोणच्या आहे या किती सारे आहे बघा. सो काही तिथून आम्ही खजूर घेतली खारीक घेतले किती सॉरी पैसे द्यायचे 150 120 ना 130 घे. आणि खोबरा बघू शकता आता राजापुरी सो काही दीदीला पायनॅपल खूप आवडतं म्हणून ते पायनॅपल घेतले ते बघा हे 50 रुपयाला आणि आम्ही पूर्ण घेतले आणि तिथे मुंड्या तोडून घेतल्या मुंड्या इथे हॅलो गाईज आता आमची शॉपिंग झालेली आहे. आता आम्ही निघलोय आणि भरपूर नाही मच्छी घेतली पिशवी भरून आहे फक्त वक्त्या आम्हाला भेटल्या नाही. कारण की चांगल्या नव्हत्या त्या कधी घेतल्या असत्या आम्ही. आणि दीदीचे डॅडी फर्स्ट टाइम ब्लॉग करत आहे सामनी म्हणजे स्वतःहून नाही तर त्याही करत नाही. कमेंट करून सांगा कसं वाटतं जेणेकरून मी इकडे गेली नाही तिथे येत जातील तिथे त्याही शूट करून गेली समजा आता तर यावेळी जाणार नक्की झाला ना तेव्हा यावेळी माझ्या मच्छीचे ब्लॉग शूट करायला पाहिजे. माझ्यानी नाही होणार आणि माझ्यानी हे काही होणार नाही कारण की मी स्वतःनी ब्लॉग 1-2 वेळा तो काही तुम्हाला असं वाटत असेल का यावी ब्लॉग गाडी चालवतात ना शूट करतात बघू शकता आमच्या मागे कोणीच नाही आणि पुढे सुद्धा कोणीच नाही. हा सर्विस रोड आहे इथे गाड्या नाही बाकीच्या सर्व मोठ्या गाड्या इथून जातात त्यामुळे यावी मोबाईल घेतलेला नाहीतर यावी घेतलेला जागा आहे का काय माहिती. आणि संध्याकाळी आमच्या इथल्या शनिवारच्या बाजारात चालला जो भाजीपाला आणायला तिकडे पण गेल्यावर तिथे दीदीला नेन सोबत मी आणि दीदीला यांना नाही नेणार आम्ही दोघं जाऊन येऊ. चला आज आपण घरी गेल्यावर भेटतो. आणि दीदीला घेतलं पायनॅपल तिला खूप आवडतं. इकडे सरवली जायचा रस्ता ना इथं अजून गेलो नाही. आणि या आंब्याला एवढं आंबा येतात ना गेल्या वर्षात जल्ला या आंबा ना गेल्या वर्षात जल्लेलं हां तेव्हाच रस्ता आमचा हे बघा इथून जास्ती गाड्या जातात आणि त्या आमच्या बिल्डिंग आता हे मला नेणार आहेत ना ब्लॉग दाखवा न्याल ना तुम्ही आपला न्याल ना नेणारच कारण तुम्ही गेली नव्हती ना आता हे नेणारच दाखवायला मोठे मोठे ब्रँडचे कपडे भेटतात आपल्या इथे. सो हे गाईज फायनली घरी आलेलं आहे आणि यावेळी जेवले नव्हते त्यांच्या हातात मटण बाकी आहे. चला दाखवते दीदी आणि बाबू दोन्ही पोरं गुल आहेत डायरेक्ट. चला पहिले यांना जेवण देते 2 अनारसची स्लाइस खाते आणि मी पण झोपून देते भांडी नंतर घसते थकली जशी जाम. सो गाईज आपला किचन वगैरे एकदम क्लीन झालेलं आहे बघू शकता. बोललेली का भांडी नाही घसणार कारण विचार करा बाबू झोपले तर घासून घेते तो उठला तर काहीच करून देणार नाही. आता बघू तो उठत नाही तोपर्यंत अंग टाकून येते आणि अजून कपडे वाळत टाकायचे पण बाकी आहेत. एवढं ऊन पडतो ना ते कपड्यांचं कलर उडायची गाडी येते. आज विचार केला नंतरच कपडे वाळत टाकते आणि साहेब तिथे जेवण करायला बसले. सो चला मी आता झोपून घेते आणि नंतर भेटते. 2 पाखरं बघा माझी कशी झोपल्यात.
झोपू दे त्यांना आणि मी पण जराशी झोपून घेते. आता हलवायला गेलं ना तर लगेच उठतील दोघं पण. चला नंतर भेटू. बाबू ऐकर कायला मी उठलो सांग. उठली दीदी कुठे आहे? दीदी झोपला. अरे अरे महादेव करून दाखव कायला. महादेव ओम नमः शिवाय जय श्रीराम कर. व्हेरी गुड. आता बाय कर गाईजला आपले. बाय बाय कर. जशांक टाटा करा. बाय बाय बाय. सो गाईज बघितला ना बाबू किती आपला जोशान आहे आणि मला काय झोपून दिला नाही. मी तिथे गेली लगेच उठला. सो आता त्याला ठेवले पेज. त्याला पेज पाजून घेतोय ना. दीदीची डॅडी बघत घेतल्यात. मी झोपलो नाही. माझ्या केसांचा अवतार तसं झालंय बघा. क्लिप निघली म्हणून तो. आणि इथे बघू तिथे बाबू. तिथे दीदी आपले अजून झोपले. सो त्याला बाबूला पहिले पेज पाजून घेते मी. मग भेटते. निघले मामाच्या जायला ना. मी घरी लपून राहते म्हणे मला गवत. चल बाहेर चल बाहेर चल. चल बाहेर. बोला 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 बोला. हो मामा. त्याला असं वाटतं मी आतमध्ये. त्याला मगाशी पण इतका रस्ता नव्हता माहीत पडला. तर मोबाईल बघितला ना त्याला जरा समजत मी इथं आहे. अजून येत नाही. चला मोबाईलच्या बाहेर भेटलं. मोबाईलच्या बाहेर भेटले. टाच भेटायला भेटलंच नसतं. ऐकर आता गाईला. तू लपतो इथं. ए जशांक तू कुठे चालला? कुठे चालला? तू मामाकडे चालला? हा मामाकडे चालला. इथं लपतो. बापडे बापडे. गाईज एवढा आता मस्ती करायला शिकले ना. तो जस जसा मोठा होत चालले तशी त्याची मस्ती वाढत चालले. पडदे बघू शकता इथे टांगवलाच. कारण की पोरा बी एवढा हॉल आमचा खराब करून टाकले ना. तुम्ही बघू शकता सोफे वगैरे पण किती घाण दिसायला लागले. आता गणपती आहेत ना जानेवारी महिन्यात. तो सर्व तो सोफा क्लीन करणाऱ्याला बोलून सर्व क्लीन करून घ्यायला लागेल. आता साफसफाईचीच मागे लागायला लागेल जानेवारीपासून. कारण की 22 जानेवारीला गणपती आहेत. ते 1 तारखेपासून साफसफाईला सुरुवात करायला लागेल. तोपर्यंत होईल. गणपती वगैरे ठरवायला लागेल. गेल्या वर्षी ठरवलेला का मला हाच गणपती पाहिजे. आम्ही हाच गणपती आणू असंच पाहिजे होता. आणि आम्ही प्लस म्हणजे मातीचा गणपती आणतो. त्यामुळं मातीचे गणपती जास्त ठिकाणी अवेलेबल नसतात. मग लवकरच जरा बघून ठेवायला लागेल. आणि हे बघू शकता जशांक. चाललं मामा चाललं. तर हे गाई जाते मी उन्हावणी घेतले आहे. आणि जशान बेबी बघू शकतो काय करतो. त्याने तिथं पीठ आहे ना तो उचलतो खातो ना. त्याने टाकलं. बाबा इथं बघ वरती गंदा असतो 1 नंबरचा. तर जरा गाईस पहिले पीठ मारून घेते ना. मग भाकरी बी झालं घेते. आणि भाकरी भिजून झाल्यावर मग त्या शनिवारच्या बाजारात पण आमच्या जायला लागेल. तिथून थोडाफार भाजीपाला आणेन. कारण दीदीला आता बघू परवा व्हेज पुलाव देते बनवून टिफिनला. किती दिवस म्हणते मम्मी मला बिर्याणी दे बिर्याणी. तर चला पुलाव तरी देईन तिला. त्या ह्याच्यात ती खाईल तरी. आणि हे पोराचं भात चालले. सो हे गाई तुम्ही बघू शकता भाकरी झालेले आहे हे बघा. आणि मॅडम आता उठले. 6:30 पावणे 7 वाजले ना आता उठले. सो आता ही रात्री झोपेल का घेते पहिले. बाबू पण रडतो. आता आम्ही आलो
आणि आम्ही घेतलंय भेंडी आणि फरसबी आणि अद्रक सुद्धा घेतलं. तिथे ठेवचं. येचा तिकडं. सो हे गाईज मी आंघोळ केली आहे. नाही ते बाबू आता जेवलाय, त्याने पण आंघोळ केली. बघूया मम्मी काय करते. तो टीव्ही बघते बघा. चला बघूया. त्याने सामान आणलेलं आहे, तुम्ही बघलं. गाईस बघू शकता भरपूर भाजीपाला आणले. हे घेवड्याचे घेवड्याच्या शेंगा घेवड्याच्या शेंगा, कोथिंबीर, अजून गाजर, केळी अजून पण आणलेत. या बटाटी ना अशी मुगा येतात, मग मुगा आलेली नाही चांगली म्हणे. बटाटी थोडीच आणल्यात. माय फेवरेट तुरीच्या शेंगा. मला खूप आवडतात तुरीच्या शेंगा. फक्त तुरीच्याच खाते, दुसऱ्याने कुठल्या खाते. आणि भेंडे, फरसबी दीदीला पुलाव बनवून द्यायचा त्यासाठी. आणि फ्लावरच आणला नाही. फ्लावर विचारला पण कितीला, फ्लावरच नाही आणलं. गाजर आणलेत 1 किलो. गाजरचा हलवा बनवायचा आहे. आणि दीदीला मंचुरियन आणले, तिने खाऊन घेतलेलं आहे. बघू शकता भाजीला. आणि इकडे बघूया, आज आहे ओजरीचा बेत. खालती ते आईजवळ बनवायला मी बाजारात गेले तर आईनेच बनवून दिली. सो चला आता ही मंडळी जेवून घेते. मला अंडी तलते मी 2, कारण की मी तर नाही ओजरी खात, मला नाही आवडत. आणि मला चुरमा लड्डू बनवायचे आहेत, ते मला बनवायला टाईम नाही अजून भेटत. सो चला पहिले आवरून घेते, कंबर पण जाम दुखते माझी. मग आपण भेटूया. गाईस इथे बघू शकता पोरांची मस्ती चालली. दीदीने घेतले बाबूला ABCD शिकवायला. ABCD आणि 1 2 शिकवत आहे. जशा इथं बघ भेटू. बाबू गाईला ऐकर आपले. जशा सो हे गाईज आता रात्री पण झालेली आहे ना, आम्ही जेवण पण झालेलं आहे ना. बाबूचं पहिलंच जेवते, तुम्हाला माहितीच आहे ना. तो आंघोळ केली आणि ना डायरेक्ट जेवायला बसला तर ना. गाईज आजची व्हिडिओ तुम्हाला आमची आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.